महत्त्वाची बातमी. ईव्हीएमवर आमचा अजूनही संशय आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. निवडणुकीमध्ये घोळ घालणाऱ्या निवडणूक आयुक्तांना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. कालच्या मेळाव्यातून उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय. अमित शहांवरही त्यांनी जहरी टीका केली आहे. आज काय योगायोग आहे मला कल्पना नाही. सामनामध्ये 2 बातम्या पाहिल्या. पहिल्या पानावरती बातमी भाजप कार्यालयाचं भूमिपूजन आणि त्याच्यात ती जागा कशी काय त्यांनी पटपट सगळं करून घेतलं ती आहे. आणि आतमध्ये एक बातमी आहे, जिजामाता उद्यानात लवकरच ॲनाकोंडा येणार. आता आपण पेंग्विन आणले त्याच्यामुळे लाखो पर्यटक तिकडे वाढले. नक्कीच मला त्याचा अभिमान आहे. आणि पेंग्विन आणल्यानंतर काही पेंग्विनच्या बुद्धीची आणि उंचीची माणसं आपल्याला टीका करते ते सोडून द्या. पण ॲनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप आणि तो आज येऊन गेला इकडे भूमिपूजन करून गेला. त्यानं मुंबई गिळायची. बरं गिळणार ती गिळणार तुला कशी गिळून देतो बघतो. नाही तुझं पोट फाडून बाहेर आलं तर नावाचं नाही. यांचा राग काय येतो. अरे खुले मैदानात या ना. आहे ना तुम्ही मर्दाची औलाद असाल तर मैदानात उघड या आणि नामर्दाची औलाद असाल तर मत चोरी करून या. ठरवा आता भाजपने काय करायचं ते. मर्दाची औलाद आहात की नामर्दाची औलाद आहोत. आम्ही मर्दाचे आहोत. आम्ही मैदानात लढणारी माणसं आहोत. तुम्ही नामर्दाची औलाद आहात म्हणून तुम्हाला पक्ष फोडावे लागतायत, नेते चोरावे लागतायत, मत चोरी करावी लागते आहे. ईव्हीएम मध्ये जी काय गडबड करतात तो संशय अजूनही आपला गेलेला नाही. त्या संशयाचं उत्तर मिळायचं आहे. आणि हा संशय दूर होण्याच्या आधीच निवडणूक आयोगाने जाहीर केले की मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आता व्हीव्हीपॅट पण ठेवणार नाहीये. मग काय निवडणूक घेणार कशाची. बोगस मतदान करून निवडून जाणार. मतमोजणीमध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या मताप्रमाणे वाटेल तसे निर्णय देणार. आणि आम्ही कुठे जरा काही केलं तर करप्ट प्रॅक्टिस म्हणून आमच्यावरती तुम्ही कायद्याचा बडगा उगारणार. मग माझं म्हणणं आहे की निवडणूक आयुक्तावरती सुद्धा केस केली गेली पाहिजे, कारण ही सुद्धा करप्ट प्रॅक्टिस आहे. बोगस मतदान, हे खोटे मतदार, फ्रॉड. निवडणूक आयुक्ताला सुद्धा सजा झाली पाहिजे. उद्धव ठाकरे घरामध्ये बसलेले अजगर या शब्दात चंद्रशेखर बावनकुळेंनी टीका केली आहे. उद्धव ठाकरेंना मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर आहे. उद्धव ठाकरेंनी गेल्या 25 वर्षांमध्ये मुंबई गिळंकृत केली या शब्दात बावनकुळेंनी टीका केली आहे. बावनकुळेंनी ठाकरेंवर बोचरी टीका केली. बावनकुळेंनी ट्विट केलेल्या त्यांनी असं म्हटलंय, इतरांना ॲनाकोंडा म्हणणारे उद्धव ठाकरे स्वतः घरामध्ये बसलेले अजगर. दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त, मानसिक संतुलन ढासळलं म्हणूनच गरळ ओकताय. या अजगरानं स्वतःचा पक्ष, सैनिक आणि हिंदुत्व गिळलं. तुमच्या या विकृत राजकारणाला खुद्द तुमचा कार्यकर्ता कंटाळलाय. एक वेळ अशी येईल की मागे वळून बघाल तेव्हा तुमच्यासोबत कुणीही राहणार नाही. अमित शहांची भीती निर्धार मेळाव्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. उद्धव ठाकरेंनी अमित शहांवर केलेल्या टीकेवर मंत्री आशिष शेलार यांनी ट्विट करत उत्तर दिलंय. उद्धव ठाकरेंकडून अमित शहांचा ॲनाकोंडा असा उल्लेख करण्यात आलेला होता. आशिष शेलार यांनी ट्विट केलंय की अमित शहा मुंबईमध्ये येऊन गेले याची भीती आज निर्धार मेळाव्याच्या चेहऱ्यावर दिसत होती. पराभवाची खात्री झाली हे बोलण्यातून सतत डोकावत होतं. एवढंच नवीन सोडलं तर बाकी सगळं तेच ते आणि तेच ते. तीच रुदाली, तेच रडणं, तीच मळमळ, त्याच फुशारक्या, नाव विजयाचा संकल्प आणि बोलण्याला पराभवाचा दर्प.